नमस्कार, मी सौ सोनाली रामधनमणे। आज आशिष देवांच्या 20व्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे। हे पुस्तक काव्यसंग्रहाच्या स्वरूपात आपल्या भेटीस येत आहे। त्याचे नावही आशिष देवांनी त्यांच्या नेहमीच्या हटके अंदाजात ठेवलेले आहे आणि ते म्हणजे फापट पसारा। सर्वप्रथम मी आशिष देव यांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देते। तसेच आपल्या आभासी मंचावर उपस्थित साऱ्या अतिथींचे मनापासून स्वागत करते। साध्या आणि सरळ भाषेत काव्य रचणारे आशिष देव यांनी लेखसंग्रह, काव्यसंग्रह, खिचडी यासारखे मराठी हिंदी काव्यसंग्रह आणि पव्वासारखे लघुलेख संग्रह, तसेच नवलेखकांसाठी 14 मार्गदर्शक सूत्रे यासारखे पॉकेट साईज ऑडिओ बुक प्रकाशित केलेले आहे आणि काजवासारखे ई संकलन ई बुक असे एक नाही तर आजतागायत अनेक पुस्तके त्यांनी प्रकाशित केलेली आहे। फापट पसारा हा काव्यसंग्रह त्यांच्या लेखनाचा 20वा टप्पा म्हणावा लागेल। देवांच्या लेखणीचा एक वेगळा अंदाज आहे। ते अगदी सरळ आणि साध्या भाषेत आपल्या कविता आपल्या पुढे मांडत असतात। त्यात कुठेही जडपणा नाही, अगदी कोणालाही कळेल आणि कोणाच्याही मनाला भावेल अशा शब्दात ते आपल्या लेखणीला धार देत असतात। अनेक विषयाला हात घालणाऱ्या या कवीने यावेळी आपल्या आयुष्यात वाढलेल्या फापट पसाऱ्याला आपल्या कवितेद्वारे आपल्या पुढे मांडलेले आहे। त्यांनी आपल्या पहिल्याच कवितेतून ज्याचे त्याचे जग हे आपल्या पुढे मांडलेले आहे। या जगात प्रत्येकाचे आपले विश्व असते आणि आपल्या विश्वात प्रत्येक जण रमत असतो। यावरच आधारित ज्याचे त्याचे जग ही कविता आहे। अतिशय सुंदर मांडणी या कवितेतून त्यांनी केलेली आहे। सुखाचे योग या कवितेतून आपल्या वाट्याला आलेले भोग आणि आपले सुखाचे मनोहारी योग याची सुंदर अशी मांडणी कवीने केलेली आहे। मानव जन्म घेतलाय तर मृत्यू हा अटळच आणि या मृत्यूवरच जन्म मृत्यूची बारी, येऊ शकतो मृत्यू कधी पण दारी, या अतिशय समर्पक ओळी त्यांनी लिहिलेल्या आहेत। आशिष देवांचं हे साधं सोपं लिखाण अगदी मनाला भावतं आणि शाश्वत सत्य ते आपल्या कवितांमधून मांडतात। त्यांनी आपल्या कवितांमधून मानवी जीवनाच्या अनेक भावना व्यक्त केलेल्या आहेत। कधी अपेक्षा, कधी स्वीकार, कधी आपण काय, या सगळ्या भावना त्यांनी आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक आगळी कविता मला या कविता संग्रहात दिसली आणि ती म्हणजे पुरस्काराचा धंदा। खरंच आहे, या काळात पुरस्कार मिळणे खूप मोठी बाब नाही आहे, कारण आजकाल सर्रासपणे पुरस्कारांचा धंदा केला जातोय। खरी योग्यता न बघता जो पैसे देईल, जो विकत पुरस्कार घेईल त्याला हा पुरस्कार मिळतो आहे आणि यावरच त्यांनी आपले मत मांडलेले आहे। सारे गेले सोडून तरी स्वतःला सोडून जाऊ नये, हे खूप सुंदर वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे त्यांच्या दुसऱ्या कवितेत। या ओळी आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवतात। स्वातंत्र्य या कवितेत त्यांनी आपल्याला हवे असलेले स्वातंत्र्य हवे असल्यास इतरांनाही ते स्वातंत्र्य द्यावे लागेल, ही खूप मोठी गोष्ट आपल्याला सांगितली आहे। मीच बरोबर बाकी सगळे चुकीचे, ही वृत्ती सोडून खिलाडू वृत्ती अंगीकारावी, ही सुद्धा आपल्याला कवी सांगतो आहे। याल तर तुमच्यासह, नाही तर तुमच्याशिवाय, या गोष्टीची आपल्याला खूप मोठी प्रचिती एका दुसऱ्या कवितेत कवीने आपल्याला दिलेली आहे। कुणामुळे कुणाचं काही अडत नसतं, हेच या कवीला आपल्याला सांगायचं असावे। प्रश्न, या कवितेत एकमेकांचा विश्वास कसा जपावा हे आपल्याला सांगितलेलं आहे। सुंदर संवाद आपल्याला साधलेला आहे। वाढदिवस या कवितेत मात्र कवी मला जरा उदास वाटतात। वाढदिवस की गट दिवस असं त्यांचं म्हणणं आहे, पण यात मला कवीला असे सांगावेसे वाटते की आपल्या आयुष्यात आपले आयुष्य किती आहे हे आपल्याला माहिती नसतं, पण मिळणारा प्रत्येक दिवस ही आपल्याला ईश्वराने दिलेली देणगी असते।
मृत्यू जरी अटळ असेल तरी जीवन हे सत्य आहे आणि हे सत्य स्वीकारून आपल्याला आपलं आयुष्य जगायचं असतं आणि सुंदर करायचं असतं. हे माझं मत. एकीकडे वाढदिवस की घटदिवस म्हणणारे कवी दुसऱ्या कवितेत म्हणतात मस्तीत जगावे. आणि खरंच ही मस्तीत जगत राहण्याची कला ज्याला आली त्याने आयुष्य जगले असे मला वाटते. साहित्य या चार ओळींच्या कवितेमध्ये कवीने साहित्यिक कसा असावा हे सांगितलेले आहे. साहित्यिक म्हणजे सबकुछ नव्हे तर जीवनाच्या साहित्याचे आपण अभ्यास केला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. केवळ कवितांचा लेखनाचा खच पाडणे हेच साहित्यिक नसतो. पुरस्कारांची जुगाड टेक्नॉलॉजी या कवितेद्वारे पुन्हा एकदा कवीने पुरस्काराचा धंदा करणाऱ्या आणि पुरस्कार विकत घेणाऱ्या सगळ्यांवर सटीक वार केलेला आहे. आणि महत्व या कवितेत एखादा गेल्यानंतर त्याचे महत्व कळते. तो गेल्यानंतरच त्याच्या आठवणीत मन रमतं हे वाक्य त्यांनी आपल्या कवितेत मांडलेले आहे. एक फार मोठी खंत कवीने श्रोते या कवितेत मांडलेली आहे. आजकाल कवी संमेलनाला श्रोतावर्ग मिळत नाही. तिथे उपस्थित कवीच श्रोते असतात आणि श्रोतेच कवी असतात. कुणावर या कवितेत कुणावर विश्वास ठेवावा हे कवीने म्हटलेलं आहे की कुणावर विश्वास ठेवावा काही कळत नाही. पण माझं असं म्हणणं आहे की स्वतःवर विश्वास असावा. कारण माणसाचा स्वतःवर विश्वास असला तरी जग कितीही अविश्वासाने भरलं असेल तरी आपण आपलं जग जिंकू शकतो आणि नव्या जीवनाची सुरुवात करू शकतो. गुणदोष या कवितेत कवीने दुसऱ्यांचे पाहावे गुण आणि स्वतःचे पाहावे दोष हे सुंदर वाक्य लिहिलेले आहे जे कधीच कुणाला जमत नाही. लोक नेहमीच दुसऱ्यांचे दोष पाहतात आणि स्वतःचे गुण पाहतात. घर या कवितेत कवीने घराचेही गुणदोष आपल्या पुढे मांडलेले आहे. आपल्या मागे आपली खिल्ली उडवणाऱ्यालाही आशिष देवांनी सोडलेलं नाहीये. त्यांना सुद्धा खडे बोल सुनावलेले आहे. इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काहीही प्राप्त करू शकतो हे इच्छाशक्ती या कवितेत त्यांनी मांडलेले आहे. गुरु या कवितेत एका शिष्याने आपल्या गुरुला शरणागती पत्करून त्यांचा सन्मान करावा हे आपल्याला सांगितलेलं आहे. गुरु हा सर्वश्रेष्ठ असतो. गुरुमुळे आपल्याला एक नवी दिशा मिळते. त्यामुळे गुरुला एक उच्च स्थान देऊन त्यांचा नेहमी आदर ठेवावा आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी. स्वीकार एका दिवशी एकटेपणाची सवय सहकार्य तू आहेस ना अशा अनेक कविता त्यांनी आपल्या या काव्यसंग्रहात सामायिक करून घेतलेल्या आहेत आणि अत्यंत सुंदर असं त्यावर लिखाण केलेलं आहे. कवीने सगळ्यात शेवटच्या कवितेत सोडून गेले त्यांचा विचार न करता जे सोबत आहेत त्यांचा विचार करावा असा सुंदर संदेश आपल्याला दिलेला आहे. आशिष देवांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला आपल्या आयुष्याचे अनेक चढउतार पाहायला मिळतात. सुख दुःख भावना अपेक्षा मीपणा अहंकार शत्रू मित्र प्रेम मत्सर या अनेक भावनांचा जणू फापट पसारा या आपल्या काव्यसंग्रहातून त्यांनी आपल्या पुढे मांडलेला आहे. तर अत्यंत सुंदर अशा काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन झालेले आहे आणि एक सुंदरशी भेट देवांनी आपल्याला दिलेली आहे. दूर करावा फापट पसारा अडकलेला कचरा दूर करून प्रवाही करावी धारा या समारोपीय ओळी मनाला भावून जातात. मी पुन्हा एकदा आशिष देवांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. माझ्यावर उपस्थित साऱ्यांचे मनापासून आभार मानते आणि तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. धन्यवाद.